नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आत्ता दिवाळी पाडव्याला रत्नागिरीला आमच्या एका नातेवाईकांच्या घरी जायचा योग आला आणि तिथे ती जी स्त्री होती त्या स्त्रीने आपल्या पतीला ओवाळलं आणि ती त्यांच्या पाया पडायला लागली. मला आश्चर्यच वाटलं. भद्र समाजामध्ये स्त्रिया या पुरुषांच्या किंवा नवऱ्यांच्या पाया पडत नाहीत आणि तसं करणं हे तार्किकदृष्ट्या आणि शास्त्रीयदृष्ट्याही चूक आहे. पत्नीनं पतीच्या कधीही पाया पडू नये. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण कुणाच्या पाया पडतो तेव्हा त्याचं आयुष्य आपण घेत असतो. साधी गोष्ट आहे, लोक आशीर्वाद देतात की सुखी व्हा आणि धनधान्य समृद्ध व्हा वगैरे वगैरे वगैरे. पण हे आशीर्वाद खरे करण्याची ताकद त्यांच्यात असते का? नाही. त्यांच्या हातात, लोकांच्या हातात म्हणजे आपल्या हातात आपलं स्वतःचं असं काय आहे आयुष्य सोडल्यास? आणि म्हणून दीर्घमायुरारोग्यमस्तु हाच आशीर्वाद योग्य आहे. आता आपण ज्या वेळेला दुसऱ्याला दीर्घमायुरारोग्यमस्तु असा आशीर्वाद देतो त्यावेळेला आपण आपलं आयुष्य त्याला देत असतो. मग ज्या स्त्रीचं सौभाग्य हे पती आहे, सर्वस्व हे पती आहे, त्याला नमस्कार करून त्याचं आयुष्य घेऊन त्या स्त्रीनं आपल्या पतीचं आयुष्य कमी करायचं का? आता याच्या मागे पत्नीनं पतीला नमस्कार करणं याच्या मागे एक भ्रांत कल्पना दडलेली आहे. ती म्हणजे पती परमेश्वर. पती परमेश्वर हे एक मिथक किंवा हा एक काव्यबाज विचार हिंदू पुरुष जातीनं स्त्रीवरती लादलेला आहे, तिला आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी. आणि आमच्या स्त्रिया ज्या आहेत त्या विचार करत नाहीत. परंपरेने चालत आलंय म्हणून पडतायत पाया. तसं नाहीये. स्त्री आणि पुरुष किंवा पती आणि पत्नी हे समान आहेत. पती हा देव आहे ही संकल्पना कुठेही आपल्या संस्कृतीत नाही. ज्या वेळेला तुम्ही आता लग्न चालू असतात, लग्न संस्कार, आम्ही आता भटजी आहोत त्यामुळे लग्न लावायला जात असतो. तर लग्नामध्ये सप्तपदी नावाचा जो एक महत्त्वाचा सप्तपदी हा महत्त्वाचा विधी आहे. ती जी 7 पावलं चालतायत त्या 7 पावलं चालण्यामागे समजलं का की अर्थ काय आहे त्या मंत्रांचा हा कुणीही समजून घेत नाही. बहुजन समाजात तर भटजी धडाधड धडाधड 7 फेरे ही संकल्पना राबवताना दिसतात. आणि आता ती एवढी आमच्या सुद्धा समाजामध्ये रुजलेली आहे की 7 फेरे त्या अग्नीला मारले नाहीत तर भटजी बाद आहे असं लोक म्हणतात. वस्तुतः 7 पावलं चालायची आहेत, 7 फेरे मारायचे नाहीत. अग्नीला साक्षी ठेवून 7 पावलं बरोबरीने चालायची आहेत नवरा आणि बायकोनी. तर त्यातलं जे 7वं पाऊल आहे त्या 7व्या पावलाचा मंत्र आहे सख्या सप्तपदी भव. सख्या सप्तपदी भव म्हणजे काय तर साहचर्यानी, मित्रत्वानी संसार करायचा आहे, मित्रत्वाने नांदायचं आहे. आपल्या दोघांचं नातं हे चांगल्या मित्रांचं असणार आहे. ते भेदभावाचं, कमी जास्तपणाचं नाही. आपण दोघांनी धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी म्हणजे काय तर धर्म, अर्थ आणि काम हे 3ही पुरुषार्थ आपण बरोबरीनं उपभोगायचे आहेत किंवा पार पाडायचे आहेत, हा त्यातला अर्थ आहे. आणि त्यामुळे पती हा परमेश्वर नाही आहे तर पती हा सखा आहे. आणि परमेश्वराच्या पाया पडतात, सख्याच्या पाया पडत नाहीत. हे लक्षात ठेवा. छत्रपती संभाजी महाराज
माहिती असतील तुम्हाला. सध्या खूप म्हणजे मोठ्या महाराजांपेक्षाही संभाजीराजांचा उदो जास्त होतोय, हे माझं निरीक्षण आहे. माझं काही कोणावरती आक्षेप नाही आहे. पण ते छत्रपती संभाजी महाराज हे संस्कृतचे चांगले जाणकार होते आणि त्यामुळे त्यांनी आपली जी पत्नी महाराणी येसूबाई, तर त्या येसूबाईंची जी राजमुद्रा बनवली होती, ती राजमुद्रा होती सखी राज्ञी जयती. त्यांनी तिला दासी म्हटलं नाहीये, तिला सखी म्हटलंय. सखी राणी आणि ती जयती म्हणजे तिचा विजय हो, अशी ती राजमुद्रा होती. आपल्या वाङ्मयामध्ये जर गेला तर महाकवी कालिदास, मला वाटतं स्वप्न वासव दत्तम या नाटकामध्ये त्यांनी स्त्रीची व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्यामध्ये तो असं म्हणतो की गृहिणी सचिव हा सखी मिथा प्रिय शिष्या ललित कला विधौ. स्त्री ही गृहिणी आहे आणि सचिव पण आहे, म्हणजे पतीला सल्ला देणारी आहे. पतीनं पत्नीचा चांगला सल्ला अभेरायचा नाहीये, ती पतीला सल्ला देते. तो जर परमेश्वर असेल तर ती पत्नीला त्या परमेश्वराला सल्ला कसा देईल? तो सर्वशक्तिमानच असेल, त्याला सल्ला द्यायची गरज नाही. पण कालिदास म्हणतो की गृहिणी सचिव हा, आणि पुढे म्हणतोय सखी मिथा, ती सखी आहे. लक्षात ठेवा, सखी आहे. आणि प्रिय शिष्या ललित कला विधौ, हे पुढचं जाऊ दे, पण तो सुद्धा स्त्रीला सखी म्हणतो. मग आपल्या सख्याच्या पाया पडून त्याचं आयुष्य आपण कमी करायचं का? विशेष करून बहुजन समाजामध्ये आम्ही जास्त करून जिथे सत्यनारायणाच्या पूजा वगैरे सांगायला जातो, तिथे ते जे पुरुष असतात त्यांना आपल्या बायकोकडून पाया पडून घ्यायची भारी हौस असते. अगदी ते आग्रहाने तिला सांगत असतात, पाया पड पाया पड, आणि ती पण लाजत लाजत पाया पडत असते. लक्षात ठेवा, तो पती हा परमेश्वर नाही आहे, तो सखा आहे. त्याच्या पाया पडायची गरज नाही. फार तर मिठी मारा, चार चौघात नको, पण मिठी मारा, काही हरकत नाही. दोन मित्र नाही का मिठी मारून भेटत, तसं भेटायला काही हरकत नाही समारंभात सुद्धा. ज्ञानेश्वर महाराज जे आहेत, आता या ठिकाणी तिथेच रत्नागिरीला मी गेलो होतो, तिथे एकाने एक आक्षेप घेतला की मग आपण आई वडिलांच्या, आपल्या गुरूंच्या, आपले घरी जे मोठी माणसं येतात त्यांच्या पाया पडतो, तर त्याला शास्त्रीय आधार आहे. पुण्यावाचनामध्ये ज्या वेळेला वरुणाची पूजा होते त्यावेळेला तो वरुण ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपण अक्षता क्षिपेत, अक्षता वाहायच्या असतात. काय म्हणून? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. लक्षात ठेवा, आई, वडील, आचार्य म्हणजे गुरु, आणि आपल्याकडे आलेले अतिथी म्हणजे जी मोठी माणसं आपल्या घरी येतात ती सगळी देवस्वरूप आहेत. आणि देव हे अजर आहेत, ते अमर आहेत. आयुष्य हा विषय त्यांना लागू होत नाही. आणि म्हणून आपल्या आईवडिलांच्या, गुरूंच्या, घरी आलेल्या मोठ्या माणसांच्या पाया पडण्यामध्ये गैर काहीही नाही, उलट अत्यावश्यक आहे. हल्ली त्याच्याकडे कानाडोळा करताना तरुण पिढी दिसते आहे. असो, तो आपला विषय नाही. ज्ञानेश्वर माऊली या बाबतीत उलटा विचार करतात. ते म्हणतात की माणसं जशी मोठी होतात त्यांना मुळात लहान आणि मोठ्यांच्या पाया पडणं हेच चुकीचं वाटतं. आहे की नाही गंमत? माऊली म्हणतात की जवळजवळ वय वाढत जाए प्रज्ञाबळ जिरवणी जाए. म्हणजे जसं वय वाढत जाईल तशी प्रज्ञा, बळ हे कमी कमी होत जातं, आणि त्याबरोबर आपलं इहलोकातलं आयुष्यही कमी होत जातं. ज्ञानेश्वर माऊली उलट मोजतात की ते म्हणतात की ज्यांचं इहलोकातलं आयुष्य जास्त आहे त्यांनी ज्यांचं इहलोकातलं आयुष्य कमी झालंय अशांच्या पाया पडणं हेच मला आश्चर्याचं वाटतं. आहे की नाही गंमत? तेव्हा हा प्रपंच मी इथेच थांबवतोय. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की स्त्रियांनी आपल्या पतीच्या पाया पडणं हे सर्वथा अशास्त्रीय आहे. तर
ते शक्यतो म्हणजे शक्यतो नाहीच, ते टाळाच. तेव्हा हा मी व्हिडिओ आता इथेच थांबवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रमंडळींमध्ये. आणि हो, तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब करत नाही आहात, कृपा करून सबस्क्राईब न करता तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता पण आमचं चॅनल सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब न करता व्हिडिओ पाहणं हे म्हणजे थोडंसं बरं नाही वाटत. तेव्हा प्लीज सबस्क्राईब करा. त्याने मला अशा स्वरूपाचं व्हिडिओ करायला हुरूप येईल. धन्यवाद.